मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी सम्यक संबुद्धांनी सांगितलेल्या आनापानसती ध्यान साधनेचा आपण अभ्यास करणार आहोत. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरेश धम्मसारथि सत्था देव मनुष्यानां बुद्धो भगवाति स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिट्टिको अकालिको एहिपस्सिको औपनयिको पश्चात्तं वेदितव्यो विඤ्ඤोहीति सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो. मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी सम्यक संबुद्धांनी सांगितलेल्या आनापानसती ध्यान साधनेचा आपण अभ्यास करणार आहोत. या ध्यान साधनेचा अभ्यास करत असताना आपली जी बैठक व्यवस्था आहे, जर आपण बसलेलो असू तर तुम्ही पद्मासनामध्ये बसू शकता, अर्ध पद्मासनामध्ये बसू शकता, सुखपूर्वक आरामदायक स्थितीमध्ये ध्यानासाठी बसायचं आहे. बसताना एकच काळजी घेणे आवश्यक आहे की आपली पाठ आणि मान ही सरळ असेल. ती यासाठी सरळ हवी आहे कारण आपण ध्यानाचा अभ्यास करत आहोत. जास्त आल्हाददायक आरामदायक स्थितीमध्ये जर का आपण बसलो तर झोप येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आपलं ध्यान हे भंग होऊ शकतं किंवा आपला ध्यानाचा अभ्यास हा खंडित होऊ शकतो. त्यामुळे पाठ आणि मान ही सरळ असेल. शरीरामध्ये कुठेही ताण तणाव नसेल याची काळजी घ्या. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या वर्तमानामधील शरीर आणि मनाकडे देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही चष्मा लावला असेल तर तो काढून ठेवा. घड्याळ घातली असेल ती काढून ठेवा. आपल्या पॉकेटमध्ये काही असेल तर ते देखील काढून ठेवा. ध्यानाला बसताना जितकं तुम्ही शिथिल सहज बसाल तेवढा जास्त फायदा पुढील अभ्यासासाठी होतो. सम्यक संबुद्धांनी सांगितलेल्या आनापानसती या ध्यानाचा आपण अभ्यास करणार आहोत.
आनापानसती या शब्दाचा अर्थ असा होतो. हा पाली शब्द आहे. आन म्हणजे श्वास आत घेणे, अपान म्हणजे श्वास बाहेर सोडणे आणि सती म्हणजे त्याकडे लक्ष केंद्रित करणे किंवा त्याला पाहणे. आनापानसती सुत्तामध्ये सम्यक संबुद्धांनी या ध्यान साधनेचं विश्लेषण केलेलं आहे. श्वासावर आधारित हे ध्यान आपल्या मनाला शांत, स्थिर, एकाग्र करण्यासाठी लाभदायक आहे. या ध्यानाच्या अभ्यासामुळे आपली चंचलता कमी होते, शांततेची अनुभूती होते. असे आनापानसतीचे खूप फायदे आहेत. सुखपूर्वक झोप लागते. आपण प्रत्यक्ष अनुभवातून जाऊयात. दोन तीन दीर्घ श्वास घ्या आणि हळूवारपणे सोडा. आपल्या शरीरामध्ये येणारा श्वास हा एकतर दीर्घ असतो म्हणजे लांब असतो किंवा शॉर्ट असतो म्हणजे लघु असतो. त्याचप्रमाणे आपल्या चित्ताच्या अवस्थेनुसार, मनाच्या अवस्थेनुसार, ध्यानाच्या नियमित सरावाने आणखी दोन श्वासांचे अनुभव आपल्याला होतात. एक मध्यम स्वरूपाचा श्वास आणि एक लघु स्वरूपाचा किंवा संथ, अतिशय संथ म्हणजे तो येतोय की जातोय याची देखील कल्पना होत नाही किंवा जाणीव होत नाही, अशा प्रकारचा श्वास. आज आपण अभ्यास करताना सहज आणि स्वाभाविक येणारा श्वास जसा आहे तसा त्याकडे पाहणार आहोत. श्वासात जातो, बाहेर येतो, केवळ आणि केवळ याकडे लक्ष केंद्रित करा. सहज स्वाभाविक श्वास जसा आहे तसा त्याकडे केवळ आपल्याला पाहायचं आहे. ब्रीथ इन, ब्रीथ आउट, जस्ट ऑब्झर्व युअर ब्रेथ ॲज इट इज. शरीर श्वास घेत आहे आणि शरीर श्वास सोडत आहे. मनाचं काम फक्त येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाला पाहणे, जसं आहे तसं.
ध्यान करत असताना बरेचदा असं होतं की आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत, मग ते घर असेल, एखादी रूम असेल, विहार असेल किंवा शून्यागार असतील, तर ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणच्या वातावरणाचा देखील आवाज हा आपल्या कानावरती येत असतो. त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे. जर मन भटकत असेल तर पुन्हा शांतपणे आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. लक्ष पुन्हा लागत नसेल, श्वास पाहता येत नसेल, तर हळूवारपणे 2-3 दीर्घ श्वास घेऊन पुन्हा आपली ध्यानाची सुरुवात करायची. त्याचप्रमाणे आपल्या मनाला आपण जेव्हा सवय लावतो किंवा त्याला इन्स्ट्रक्शन देतो श्वास पाहण्यासाठी, तर मनाचा एक स्वभाव आहे, ते चंचल आहे. श्वास पाहत असताना मनामध्ये कित्येक विचार येतात आणि जातात आणि आपलं लक्ष श्वासावरून विचारांकडे जातं. अशा वेळेला खचून न जाता पुन्हा आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे आणि बघायचं आहे की ज्याप्रमाणे आकाशामध्ये ढग येतात आणि जातात, त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये विचारांचं येणं आणि जाणं हे चालूच राहणार आहे. त्याला आपण थांबवू शकत नाही. त्यांची फ्रिक्वेन्सी किंवा त्यांचे येण्या जाण्याची जी वारंवारिता आहे ती आपण कमी करू शकतो आणि ती कमी करण्यासाठीच आपण श्वासाकडे पाहत आहोत. जसं जसं जितका जास्त वेळ आपण सहज स्वाभाविक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे पाहणार आहात, तितकं जास्त तुमचं मन हे शांत, स्थिर आणि एकाग्र होण्यास मदत होईल. नाकाद्वारे श्वास शरीरामध्ये येत आहे आणि शरीरामधून श्वास नाकाद्वारे बाहेर जात आहे. केवळ इतकीच जाणीव आपल्याला ठेवायची आहे. ज्याप्रमाणे एखाद्या अपार्टमेंटमध्ये किंवा एखाद्या बंगल्यामध्ये एक सिक्युरिटी गार्ड ठेवलेला असतो. त्याचं काम एकच असतं की त्या बंगल्यामध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांची तो नोंद ठेवत असतो.
किती लोक आले आणि किती लोक गेले यांची नोंद त्याच्या रजिस्टरमध्ये तो ठेवत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मनाला वॉचमॅनचं काम द्यायचं आहे की आपल्या शरीरामध्ये येणारा आणि जाणारा जो स्वाभाविक श्वास आहे तो येतोय आणि जातोय, फक्त त्याकडे पाहणे. हे काम आपण आपल्या मनाला दिलेलं आहे. आपलं मन हे आपल्या सूचनांचं पालन करत असतं आणि त्यासोबतच ते चंचल देखील असतं. आणि ह्या चंचल मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी आपण श्वासाकडे पाहत आहोत. श्वासात जातो, बाहेर येतो, केवळ आणि केवळ याची जाणीव ठेवायची आहे, त्याकडे पाहायचं आहे. सहज स्वाभाविक श्वास जसा आहे तसा, दीर्घ असेल तर दीर्घ आहे हे जाणलं, लघु असेल, शॉर्ट असेल तर शॉर्ट ब्रेथ आहे हे जाणलं. केवळ इतकंच. आपल्या संपूर्ण शरीराची, मनाची आणि श्वासाची जाणीव ठेवत आपण हळुवारपणे आनापानसती ध्यानातून बाहेर येणार आहोत. वर्तमानामध्ये शरीरामध्ये श्वास येतोय आणि जातोय. मन जसं आहे तसं ॲक्सेप्ट करत शांतपणे शरीराची आणि मनाची जाणीव ठेवत हळुवारपणे आपण ध्यानातून बाहेर येणार आहोत. ध्यानातून बाहेर येण्यापूर्वी 3 वेळा आपल्या मनातल्या मनात आपण जे काही इतका वेळ ध्यान करून पुण्य अर्जित केलेलं आहे त्याचं अनुमोदन करायचं आहे. या ध्यानाच्या पुण्यबलाने, या साधनेच्या पुण्यबलाने
माझे सर्व दुःखातून, सर्व भयातून, सर्व रोगातून मुक्तता हो. माझ्या परिवाराची सर्व भयातून, सर्व रोगातून मुक्तता हो. मला, माझ्या परिवाराला आणि या सृष्टीतील सजीव प्राणीमात्रांना सुख, शांती, आरोग्य आणि संपन्नता लाभो. सर्वांची धम्ममार्गावर प्रगती हो. या भावनेसह हळुवारपणे आपण ध्यानातून बाहेर येणार. साधू साधू साधू. हळुवारपणे डोळे उघडा. रिलॅक्स. यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिस पुग्गला एष भगवतो सावक संगो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं केत्तं लोकसाति.